माझी मुलीच्या घरच्यांना एवढीच विनंती आहे की तुम्ही मुलीच्या लग्नात काय पण द्या, पण एवढी सगळी भांडी काय देऊ नका, कारण शेवटी ती तुमच्या मुलींनाच घासायची. तर मंडळी, मी कार्तिकी आणि स्वागत आहे तुमचं डेली डायरीच्या 5व्या दिवसामध्ये. तर आज जेव्हा मी आवरून कॉलेजला जायला निघालेले, तेव्हा मला हा छोटा बेबी दिसला, जो की खूप जास्त क्यूट होता. कॉलेजवरून मी जेव्हा घरी आले, तेव्हा मला माहिती होतं आज मम्मीने सगळी घराची साफसफाई करायला काढली. घराची नाही, फक्त किचनच साफ करायला काढलेलं. आल्यावरती मनूचा थोडासा लाड वगैरे केला आणि मी बघितलं आमच्या अख्ख्या किचन मध्ये, अख्ख्या घरात मम्मीने भांडी काढून ठेवलेली. आणि त्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय, म्हणून मी इथे पेरू खात पडलेली. मग जरा वेळाने बघितलं तर सगळे जे मोठी भांडी होती त्या ह्या दोघी बाथरूम मध्ये घासत बसलेल्या, कटोरी वगैरे. आणि त्यानंतर मला थोडी दया आली, मग मी किचन मध्ये भांडी घासायला गेले. फक्त एकच ताटली घासली आणि मी लगेच दमले, त्यामुळे मला लगेच भूक लागली. त्यामुळे माझ्या बहिणीने आज जे काय बनवलेलं ते पहिल्यांदा खाऊन घेतलं. आणि मग असं खाल्लं पिल्लं की कसं जरा जोश येतो काम करायला. आणि याच जोश मध्ये मी मला जेवढी छोटी छोटी भांडी घासता येत होती तेवढी मी सगळी घासून घेतली आणि त्याला सुकत पण ठेवलं. आणि तुम्ही माझ्या खूप साऱ्या लॉग मध्ये बघितलंच असेल, पाठीमागे खूप जास्त भांडी आहेत आमच्या घरात. त्यामुळे एवढी सगळी भांडी आम्ही जी वाळत घातलेली ती अख्खा घरभर पसरलेली. आणि सगळी भांडी घासून झाल्यानंतर मेन काम होतं या किचनच्या टाईल्स धुण्याचं. आणि मग ह्या सगळ्या जेवढ्या टाईल्स होत्या त्या सगळ्या मीच घासून काढल्या आणि मग त्या पाण्याने धुवून घेतल्या. आणि हे सगळं काम झाल्यावर तर मला इतका कंटाळा आलेला. पण जेव्हा आपण किचन वट्टा आवरतो, सगळी भांडी वगैरे घासतो आणि त्यानंतर ना असा स्वच्छ झालेला किचन कट्टा बघितल्यानंतर जे सुख मिळते ना, ते शब्दात नाही सांगू शकत. आणि मग रात्री तर मी थोडी शॉपिंग केली आणि मग रात्री झोपताना आम्ही आईस्क्रीम खाल्लं. तर माझा आजचा दिवस असा होता. बाकी तुम्ही तुमच्या घरची साफसफाई करायला काढली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.